नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरी चा 9वा अध्याय ऐकण्यापूर्वी माझे वडील श्रीयुत विशम ठकार यांनी सर्वांसाठी ज्ञानेश्वरी या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाचं एक संक्षिप्त निरूपण केलेलं आहे. त्यातले काही खास बारकावे शोधून त्यांनी त्याविषयीचं काही विवेचन केलं आहे. ते आपण आता पहिल्यांदा ऐकू, की ज्यामुळे आपल्याला 9वा अध्याय समोवी ज्ञानेश्वरीचा ऐकताना अधिक चांगला बोध होईल. हे एकूण 3-4 भागांमध्ये आपल्याला ऐकायला लागेल. सुमारे 15-16 पानं आहेत. 9व्या अध्यायाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात हिरिरीने सांगितलेला भक्तिमार्ग. पण तिकडे वळण्यापूर्वी काही नेहमीच्या गोष्टी पाहू. सुरुवातीच्या भागात ज्ञानेश्वर श्रोत्यांना उद्देशून म्हणतात, श्रोते हो, माझ्या बोलण्याकडे चांगले अवधान द्या. असे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनवीत असतो खरे, पण समजून घ्या. त्याच्या मागे माझा एक सहज स्फुरलेला विचार आहे. असे पहा, वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांच्या अवधानाचा चारा मिळाला तर वक्तृत्वातून उमटणारे शब्द तो चारा खाऊन इतके तृप्त होत जातील की त्यांना नाना सिद्धांतांची दोंदे सुटतील. अर्थ जणू शब्दांची वाटच पाहत असतात. शब्द उच्चारले जाताच त्यांचा भाव मनात प्रगट होतो. इतकेच नव्हे तर त्यातून आणखीही वेगवेगळे भाव मनात जन्म घेतात. ही साखळी जसजशी वाढत जाते तसतसा बुद्धीवर भावांचा फुलोरा फुलतो. म्हणून श्रोते हो, वक्ता श्रोता सुसंवादाचा अनुकूल वारा वाहिला की हृदयाकाशात विद्यामेघ दाटून येतील. पण श्रोत्यांचे चित्त ऐकण्यात नसेल तर मात्र व्याख्यानाला चढलेला रंग देखील विरून जाईल. अहो, चंद्रकांतमणी पाझरतो हे खरे, पण तो केव्हा पाझरतो तर चांदण्यात ठेवल्यावर. म्हणजे त्याला पाझरायला लावायची हातोटी चंद्राचीच. श्रोत्यांच्या अवधानाचे चांदणे पडेल तेव्हाच वक्त्याचे वक्तृत्व पाझरणार. पुरेपूर अवधान देणारे श्रोते नसतील तर तो वक्ता नव्हेच. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 26 ते ओवी क्रमांक 29 या भागामध्ये. आता आणखी थोडं पुढे जाऊ. गीता ज्ञानेश्वरीत सतत उल्लेख होणारे ज्ञान म्हणजे परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान, आत्मा परमात्मा ऐक्याचे ज्ञान, संपूर्ण विश्व हेच ब्रह्म म्हणजे परमेश्वर आहे हे ज्ञान. ही गोष्ट आपण पाहिली आहे. या ज्ञानाचाच उल्लेख आध्यात्मिक वाङ्मयात आत्मज्ञान, स्वरूपज्ञान इत्यादी नावांनी केला जातो. गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकात हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, प्रत्यक्ष अनुभवाला येणारे आहे, सुखकारक आहे, अशी या ज्ञानाची स्तुती केलेली आहे. या संदर्भात बोलताना ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाच्या तोंडी घातलेल्या संवादाचा सारांश असा, अर्जुना, हे ज्ञान झाले म्हणजे पुनर्जन्म नाही. ते मिळवायला फार कष्टही पडत नाहीत. तू तर्कशुद्ध विचार करण्यात कुशल आहेस. तू नक्कीच शंका घेशील की असे जर आहे तर ही वस्तू न मिळवता लोक का राहतात?
100ला 1 व्याज मिळावे म्हणून जळत्या आगीतही जे उडी घेतात ते अनायासे मिळणाऱ्या इतक्या गोड वस्तूला कसे विसरतात? पण अर्जुना, तू ही शंका सोडूनच दे. मी सगळे तुला स्पष्ट करून सांगतो. अरे अर्जुना, दूध हे देखील पवित्र आणि गोडच वस्तू ना. ती तिथेच गायीच्या आचारात त्वचेच्या पलीकडे असते. पण गोचीड ते दूध पित नाही, त्वचेतले रक्त पिते. किंवा कमल आणि बेडूक दोघेही राहतात एकाच ठिकाणी, पण भुंगे कुठून कुठून येऊन कमलातले पराग सेवन करतात, तर बेडकांना जवळचा चिखलच बरा वाटतो. किंवा एखाद्या दुर्दैवी माणसाच्या घरात आधीच कुणीतरी सहस्रावधी मोहरा पुरून ठेवलेल्या असतात, पण तो तिथेच दारिद्र्यात राहून उपवास काढतो. त्याप्रमाणेच सर्व सुखांनी बहरलेले उद्यान असा मी स्वतःच्या हृदयात असूनही चित्तभ्रम झालेल्यांना त्याप्रमाणे सर्व सुखांनी बहरलेले उद्यान असा मी स्वतःच्या हृदयात असूनही चित्तभ्रम झालेल्यांना इंद्रिय सुखाचीच ओढ लागते. अथांग मृगजल समोर दिसताच तोंडातला अमृताचा घोट न गिळता थुंकून टाकावा, किंवा शिंपीच्या लाभासाठी गळ्यात बांधलेला परीस तोडून फेकावा. तसे मी माझे या नादात ते बापडे माझ्यापर्यंत पोचतच नाहीत. जन्म मरणाच्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत गटांगळ्या खात राहतात. खरे तर तोंडासमोर सूर्य असावा तसा मी त्यांना आहे. सूर्य तरी कधी दिसतो तर कधी नाही. ते सूर्याचे उणे पण म्हणावे तर तेही माझ्यात नाही. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 57 ते 63 या भागात, तसेच गीतेच्या 9व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 3 मध्ये. आता परमेश्वराचे स्वरूप पाहायची इच्छा तर धरायची, पण त्या परमेश्वराचा देहधारी रूपातच विचार करायचा, ही गोष्ट कशी चुकीची आहे ते स्पष्ट करीत श्रीकृष्ण पुढे म्हणतात, अर्जुना, स्वप्नातल्या अमृताने कोणी अमर होत नाही. तसे मला देहधारी समजून त्या दृष्टीनेच जे माझ्याकडे पाहतात त्यांचे ते पाहणे म्हणजे न पाहणेच आहे. त्या मूढ लोकांना वाटते की त्यांनी मला चांगले जाणले, पण हे जाणणेच मला खरे जाणण्याच्या आड येते. आकाशातल्या नक्षत्रांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहून एका हंसाने रत्ने मिळण्याच्या आशेने खोल पाण्यात सूर मारला. तेव्हा चोच खडकावर आपटून त्याने आपला घात करून घेतला. तशीच तीही कथा आहे. नदी समजून मृगजलाकडे धावण्याचे फळ काय, आणि कल्पतरू समजून बाभळीचे झाड जवळ करण्याचे तरी फळ काय? नीलमण्यांचा दुपदरी हार समजून विषारी सर्पाला हात घालावा, किंवा रत्ने समजून गारा वेचाव्यात, किंवा द्रव्याचा ठेवा समजून जळता निखारा आपल्या खोळीत भरावा, किंवा समोर दिसते आहे ते आपलेच प्रतिबिंब आहे हे न कळून सिंहाने आडात उडी घ्यावी. त्याचप्रमाणे मी प्रापंचिक देहधारी माणूस आहे असा ज्यांनी मनाशी ठाम निश्चय केला आहे, त्यांनी चंद्र समजून पाण्यातले त्याचे प्रतिबिंबच हातात धरले आहे. कोणी एक भाताची पेज प्याला आणि अमृताचाच परिणाम होतो का पाहू लागला. मी अविनाशी त्याला कसा दिसेन? पूर्वेची वाट धरून कोणी पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याला पोचेल का? की कोंडा कांडून धान्याचे कण मिळतील? फेस प्यालो म्हणजे पाणी प्यालो असे होईल का? आताचे माझे हे आकार धारण केलेले शरीर पाहूनच माझे निराकार सत्य स्वरूप जाणलेसे होईल का? पण तशी भ्रामक कल्पना मनात बाळगूनच ते लोक जन्म घेणे वगैरे इथली कामेही मी करतो असे मानतात.
नाव नसलेल्या मला नाव देतात. विदेहाला देहाचे व्यापार चिकटवतात. मला पूजोपचार अर्पण करतात. वर्णहीनाला वर्ण देतात. निर्गुणाला सगुणत्व देतात. हातपाय रहित असूनही मला हातपाय देतात. कुठल्याही मोजमापाच्या पलीकडे असूनही मला मर्यादा घालतात. मी सगळीकडे आहे तरी मला स्थानापन्न करतात. झोपलेल्याने अरण्य पाहावे तसे मला कान डोळे वगैरे काही नसताना कान डोळे नातेवाईक रूप गुण बहाल करतात. अव्यक्ताला व्यक्त करतात. इच्छारहिताला इच्छा देतात. स्वयंतृप्ताला तृप्त करण्यासाठी झटतात. अरे मला काय वस्त्रात गुंडाळता येईल का? पण मला वस्त्र प्रावरणे नेसवतात. सर्व आभूषणांच्या पलीकडे असलेल्या मला विविध भूषणे घालतात. जो सर्वांच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे त्याचा जन्म कसा कुठे झाला ते ठरवतात. माझी मूर्ती करून तिची प्राणप्रतिष्ठा करतात. मी निरंतर आहेच तरी मला आवाहन करतात. मग माझे विसर्जनही करतात. मी सर्वदा स्वतः सिद्ध आहे तरी बाल, तारुण्य, वृद्धत्व या अवस्थांशी माझा संबंध जोडतात. अभोक्ता असून मला भोगता समजतात. कुलरहिताच्या कुलाची प्रशंसा करतात. मज नित्याच्या निधनाने शिणतात. सर्वांच्या अंतर्यामी असूनही मला शत्रुमित्र असल्याची कल्पना लढवतात. स्वानंदात रमलेला मी तरी मला अनेक सुखांची इच्छा आहे असे समजतात. सगळीकडे सारखाच असूनही एकीकडे आहे तर दुसरीकडे नाही असे म्हणतात. सर्व चराचराचा मीच आत्मा आहे तरी कुणा एकाचा कैवार घेऊन दुसऱ्याला रागाने मारतो हीच समजूत वाढवतात. किती सांगू? असे असे जे समस्त मनुष्य धर्म ते मलाही आहेत असे त्यांचे विपरीत ज्ञान असते. समोर दिसणाऱ्या मूर्तीचे देव म्हणून मनोभावे भजन करतात. तो भाव भंगला म्हणजे त्या मूर्तीचे देवपणही संपते. अर्जुना, या प्रकारे मला मनुष्य समजणे हेच माझ्या सत्य स्वरूपाच्या ज्ञानाला अंधारात ठेवते. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात ओवी क्रमांक 141 ते 171 या ओव्यांमध्ये, तसंच गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 11 मध्ये. अशा रीतीने परमेश्वराला मनुष्य देहधारी समजून त्याचा अवमान करणारे केवळ मूढ आहेत इतकेच नव्हे तर त्यांचे चित्तच भ्रष्ट असून त्यांच्या सर्व आशा आणि कर्मे व्यर्थ आहेत. त्यांचे ज्ञान वांझ आहे असे गीतेच्या पुढच्याच म्हणजे 12व्या श्लोकात सांगितलेले आहे. त्या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना, पाऊस न पाडणाऱ्या ढगांचे येणे जसे व्यर्थ तसेच त्या लोकांचे जन्माला येणे व्यर्थच आहे. मृगजळावरच्या लाटा दुरूनच पाहिलेल्या बऱ्या. मातीचे घोडेस्वार किंवा जादूचे दागिने किंवा आकाशात ढगांनी साकारलेली गंधर्व नगरी हे सारे निव्वळ आभासच नव्हेत का? सरळ सोट वाढणाऱ्या सावरीच्या झाडाचे अंग काटेरी, लाकूड आतून पोकळ, बोंड फुटून वाऱ्यावर, अजागल स्तनही नावालाच स्तन, तसे त्या मूर्खांचे जिणे व्यर्थ, कर्मही व्यर्थ. जे काही ते पडले ते माकडाने तोडलेल्या नारळासारखे किंवा अंध माणसाच्या हाती पडलेल्या मोत्यांसारखेच म्हणावे. आणखी किती सांगू? त्यांची विद्वत्ता, त्यांची शास्त्रे ही लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे समज किंवा अपवित्र माणसाला सांगितलेले पवित्र मंत्र. धनंजया, ज्यांचे चित्त भ्रमलेले आहे त्यांचे सर्व ज्ञान, सर्व आचरण असेच वाया गेलेले आहे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील
ओवी क्रमांक 172 ते 178 या भागामध्ये, तसेच गीतेच्या 9व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 12 मध्ये. चित्त भ्रमलेल्या लोकांचे वर्णन झाले. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की परमेश्वर भक्तीत स्वतःला पूर्णतः झोकून देणारे जे असतात त्यांच्या सर्व आचरणामध्ये मात्र नीती जिवंत दिसते. त्या महात्म्यांना भक्तीच एवढी प्रिय असते की मोक्षाला ते पलीकडे सर असं म्हणतात. माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीशी करतात. अवघे जगच महासुखाने काठोकाठ भरतात. पहाट झाल्याविनाच ज्ञानसूर्याचा उदय घडवून पहाट करवतात. अमृताविनाच जीविताचे रक्षण करतात आणि योगाभ्यासाचे कष्ट न घ्यावे लागताच डोळ्यांना मोक्ष दाखवतात. हा राव तो रंक, हा मोठा तो लहान असा भेदभाव न करता सर्व जगाला सारखेच आनंदाचे आवार होतात. कुणी एखाद्याने वैकुंठाला जाण्याची इच्छा करावी तर यांनी अवघेच वैकुंठ केले. नामघोषाच्या गुणांनी सारे विश्व प्रकाशले. सूर्यासारखे तेजस्वी म्हणावे तर अस्ताला जाणे हा दोष सूर्यात आहेच. चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखादे दिवशीच पूर्ण असतो आणि हे तर सदाच परिपूर्ण. मेघ उदार खरे पण ते वर्षल्यानंतर ओसरतातच. त्यामुळे त्यांचीही उपमा या महात्म्यांना पुरेशी होत नाही. मग यांना काय म्हणावे? अगदी निशंकपणे सांगतो, ते कृपाळू शिव आहेत. एक वेळ मुखात यायलाही ज्यासाठी सहस्त्र जन्म कष्टावे लागते, ते माझे नाम त्यांच्या वाचेत आनंदाने नाचत असते. तो मी वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही दिसणार नाही. इतकेच काय योग्यांची मनेही मी ओलांडून जातो. पण अर्जुना, असा जरी मी हरवलो असलो तरी ते माझे भक्त जिथे भरभरून माझा नामघोष करीत असतात तिथे मी खात्रीने सापडणार. ते देशकाळ विसरून माझ्या गुणगानानेच तृप्त झालेले असतात. त्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती झालेली असते. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 200 ते 209 मध्ये, तसेच गीतेच्या 9व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 13 आणि 14 मध्ये. आता 9व्या अध्यायाचं विवेचन याचा पुढचा भाग आपण यानंतर दुसऱ्या भागात ऐकूयात.